नमस्कार, मी प्रकाश मोहन डोबे, आम आदमी पार्टी विकास आघाडीकडून उमेदवारी आहे. काय सांगाल डोबरेसाहेब, कोणकोणते विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे? निवडणुकीच्या मुद्द्यात 10 मुद्द्यावर मी आज निवडणुकीच्या मुद्द्यावर उतरलेला आणि सर्वात माझा पहिला मुद्दा आहे की गाव बिलमुक्त केळवद व्हावं. कारण की आमच्या क्षेत्रामध्ये ना उद्योग क्षेत्र आहे ना कोणत्या प्रकारची इंडस्ट्रीज आहे. आमचा जो काही गावातील वर्ग आहे हा मजुरीवर काम करून काम भागवतो आणि 300 रुपये रोजानं काम चालते. त्याच्यामध्ये 50 रुपये per day लाईट बिलासाठी करावं लागतं. आणखी कोणत्या कोणत्या समस्या दुसरी समस्या आम्ही हे का आमच्या गावाला दिल्या जाते. कारण की 5 दिवसाला 7 दिवसाला नळ येतात आणि 5 ते 7 दिवसाचं जे साठलेलं पाणी आहे ते सर्व केळवदवासी पितात. आणि आता पण काँग्रेस बीजेपी या लोकांच्या सत्ता आल्या, इकडे मंत्री वगैरे झाले, प्रश्न मिटला नाही. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न की हा आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आणि हा प्रश्न आम्ही निकाली काढू. पर डे पाणी देण्याचा आमचा मानस आहे. ग्रामपंचायतीने 3 कोटीचा निधी जमा आहे, पण विकास मात्र शून्य आहे. त्याचं काय करणार? ग्रामपंचायतमध्ये जो काही निधी, बराचसा निधी या येत्या 7 ते 8 वर्षामध्ये वापस गेला आणि साठे जर कोणाची सत्ता असावी पण निधीच्या आकारामध्ये दोन्ही पक्षांना चिकाटीनं, जोपर्यंत तुम्ही चिकाटीनं काम करत नाही कोणताही 1 रुपयाचा निधी तुमच्याकडून वापस जाता कामा नये. मग तो काँग्रेसचे प्रतिनिधी असो का बीजेपीचे, ज्यावेळेस निधी वापस जायची वेळ आली ते दोघंही लोकांनी एकत्र येऊन तो निधी वापस जाऊ देता कामा नये. पण यांच्या झगडेल कामामुळे अनेक रुपयाचा निधी वापस गेला आणि फक्त चिंतक म्हणून तिथे फक्त राहिलेल्या खुर्चीचा वापर त्याने स्वतःच्या याच्यासाठी केलेला आहे. बाकी गावाच्या विकासासाठी कोणतेही कामं त्यांनी केले नाही. चॅनलच्या माध्यमातून जे नागरिक, जे जनता आपल्याला बघत आहे, काय मी नागरिकांना एवढा संदेश देत आहे की चांगलं विजन घेऊन मी आलेलो आहो. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ग्रामपंचायत सरपंचांना बिलमुक्त केळवद, बिलमुक्त गाव करावं या प्रकारची आतापर्यंत कोणीही घोषणा केली नाही. पण मी इंडस्ट्रियल एरियामधून आलेला माणूस आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये राहून आलेला माणूस आहे आणि मला या सगळ्या गोष्टी प्रशासनाची एवढी जाणकारी आहे की मी हा गावाला बिलमुक्त केळवद बनवणार आहोत आणि प्रत्येक घरामध्ये 0 बिल हा माझा मानस आहे. मी या 1.5 वर्षासाठी इलेक्शनला उभं राहण्याचं कारणच ते आहे की गावाला बिलमुक्त केळवद बनवणे आणि गावाचे जे 7 ते 8 जे शिळे पाणी पिण्याची वेळ गावकऱ्यांना आहे त्यांना पळणे पाणी कसं येईल याचा माझा सर्वात मोठा जोर आहे. गावातील बेरोजगार लोकांसाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून कसा रोजगार उपलब्ध होईल त्याच्यावर सर्वात जास्त माझा भर आहे. 27 तारखेला गावकऱ्यांनी प्रत्येकाला संधी दिलेली आहे. प्रत्येकाने त्या संधीचा उपयोग स्वतःच्या हितासाठी केलेला आहे. पण मी गावकऱ्यांना म्हणतो की यावेळेस 1.5 वर्षाचा कार्यकाल आहे आणि एक वेळ आम्हाला आजमावून बघावं. मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो की 1.5 वर्ष हे माझ्यासाठी खूप आहे. 1.5 वर्षामध्ये मी जे ग्रामपंचायतच्या तिजोरीमध्ये आज जो खडखडाट पडलेला आहे, जो निधीचा उपयोग म्हणजे वापस गेलेला आहे, त्यांच्या पैशाची प्रॉब्लेम्स आहे. पण मी तुम्हाला गॅरंटी देतो की एवढा निधी त्या ग्रामपंचायतला आणून देईल वेळेच्या माध्यमातून ग्रामपंचायतला तो निधी कुठे खर्च करावा याचाही प्रश्न पडेल. निवडणूक ही खूप इम्पॉर्टंट निवडणूक आहे. आतापर्यंत इथे जे कोणी सत्तेमध्ये होते ते सातत्याने काँग्रेस, बीजेपी यांना इथे सातत्याने चांगला चान्स मिळालेला आहे. परंतु आम्ही लहानपणापासून बघतोय की केळवद हे गाव जशाने तशा परिस्थितीमध्ये दिसत आहे. ते काही दिसत आहे. विकास काही ना काही प्रमाणात चांगल्या प्रकारे आपलं कार्य करून दाखवलेलं आहे आणि त्याच मनसेच्या 5 उद्देशाने आम आदमी पार्टी सावनेर क्षेत्रामध्ये काम करत आहे. प्रकाश भाऊ हे आमचे इंडस्ट्रियल एरिया मधून आलेले आहेत आणि त्यांचं खूप चांगलं विजन त्यांनी आपल्या केळवदसाठी ठेवलेलं आहे. आणि मला आवर्जून असं सांगायचं आहे केळवदवासियांना की आपण आतापर्यंत मोठ्या मोठ्या पक्षांना बघितलेलं आहे. एकदा प्रकाश भाऊंना चान्स द्या. 1.5 वर्षासाठी ते येऊन राहिलेले आहेत आणि या 1.5 वर्षामध्ये भरपूर काही कायापलट तुम्ही बघाल आणि तुमच्या केळवद क्षेत्राचा विकास बघाल. हे मी तुम्हाला शाश्वत नाही, वचन नाही, हे मी प्रकाश भाऊच्या माध्यमातून तुम्हाला कमिटमेंट देतो. दुसरी गोष्ट मला हे सांगायची आहे की
आजपर्यंत जे कोणीही सत्तेमध्ये आलेले असेल त्यांनी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव प्लॅन केला असेल डेव्हलपमेंट व्हायचा, परंतु सत्ताधारी पक्षांनी त्यांना होऊ दिलेलं नाही. परंतु आम आदमी पार्टी असं मॉडेल घेऊन येत आहे की ते काम नक्की होईल आणि नागरिकांना प्रत्येकाला इथे एक चांगलं केळवत आणि मूलभूत केळवत इथे लोकांना बघायला मिळेल, हेच मी सांगू इच्छितो. आज के लिए बस इतना ही। ऐसे ही ताज़ा खबरों के लिए बने रहिए डेली न्यूज़ 9 के साथ। हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर प्रेस करना ना भूलें। धन्यवाद।